अमरावती महानगरपालिकेसमोर महिला काँग्रेसच्या वतीने नारी शक्ती वंदन अधिनियम 2023 अंतर्गत महिलांना 33% आरक्षणाची तत्काळ अंमलबजावणी करण्यासाठी आंदोलन केलंय। अध्यक्षा जयश्री वानखडे यांच्या नेतृत्वाखाली सादर निवेदनात हा कायदा महिलांच्या राजकीय सक्षमीकरणासाठी महत्त्वाचा असल्याचं नमूद करण्यात आलंय। मात्र जनगणना व डिलिमिटेशनच्या कारणावरून अंमलबजावणी लांबवली जात असल्याचा आरोप करण्यात आलाय। यामुळे महिलांना न्याय व प्रतिनिधित्व मिळण्यास विलंब होत असल्याची नाराजी व्यक्त करण्यात आली। महिला काँग्रेसने कोणत्याही अटींशिवाय तात्काळ अंमलबजावणीची मागणी केली। आंदोलनात महिलांना न्याय मिळालाच पाहिजे अशा घोषणाही देण्यात आल्या आहेत। तसेच भाजपच्या महिला नगरसेवकांच्या भूमिकेवर टीका करत जनतेची माफी मागावी अशी मागणीही करण्यात आली आहे। निवेदन केंद्र सरकारकडे पाठवण्याची विनंती प्रशासनाला करण्यात आली असून महिलांच्या हक्कांसाठी ठोस निर्णय घेण्याचं आवाहन करण्यात आलंय। 21 सप्टेंबर 2023ला जेव्हा हे बिल संसदेमध्ये मंजूर झालं त्यानंतर मोदीजींचं वक्तव्य बघा। संसद के दोनों सदनों में और भारी बहुमत से और राज्यसभा में तो सर्वसम्मति से पास होने की बहुत बहुत बधाई देता परत मोदीजी गुजरातमध्ये गेल्यावर किती जल्लोष त्यांचा साजरा होत आहे। यावरून समजतं की मोदी सरकार नरेंद्र मोदी अहमदाबाद पहुंच गए हैं। महिला आरक्षण बिल पास होने के बाद पीएम मोदी पहली बार अहमदाबाद पहुंचे हैं। 2 दिनों का उनका ये महत्वपूर्ण गुजरात का दौरा। आप देख रहे हैं किस तरह से जबरदस्त स्वागत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी का किया जा रहा है। महिलाओं की भारी तादाद वहां पर है जिनकी महिला आरक्षण बिल पास होने के बाद ये पहला उनका अहमदाबाद का दौरा है। जो तस्वीरों में इस वक्त आप देख रहे हैं 2 दिनों के गुजरात दौरे पर अहमदाबाद पहुंचे हुए हैं। नारी शक्ति वंदन कार्यक्रम में पीएम हिस्सा लेंगे। वहीं कल वाइब्रेंट गुजरात इवेंट को पीएम मोदी संबोधित भी करने वाले हैं। असे अनेक व्हिडिओ आहेत की ज्यांनी जेव्हा नारी वंदन जेव्हा सक्सेस झालं त्यानंतर मोदीजींनी अनेक ठिकाणी कार्यक्रम घेतले आणि महिलांची परत दिशाभूल केली। आम्हाला असं वाटतं की यांनी दिशाभूल न करता महिलांना 33% आरक्षण देऊन त्याची अंमलबजावणी ताबडतोब करावी। महिलांची दिशाभूल करणं फार चुकीचं आहे। महिलांच्या खांद्यावर बंदूक ठेवून हे बीजेपी सरकार राजकारण करत आहे। एवढंच, धन्यवाद।